महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ आहे सध्या आणि त्यांनी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेतली। अमित शहा यांच्याकडे जाऊन त्यांनी आपलं रड गाणं मांडल्याचं बोललं जात आहे। देवेंद्र फडणवीस आपल्यावर कसे कुरगुड्या करत आहेत तेही ते सांगत आहेत, परंतु एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत ते एवढे माजलेले आहेत। मग ते संजय गायकवाड असतील, संजय शिरसाट असतील, या दोघांचाही उत्माद महाराष्ट्राने पाहिला। संजय गायकवाड यांनी आमदार कॅन्टीन मधील जो आचार्य होता त्याला बॉक्सिंग करून मारलं। बनियनवरच हा आमदार फिरत होता मावाली असल्यासारखा। त्याचबरोबर दुसरीकडे संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये ते सिगरेट फुकत आहेत, परंतु बाजूला एक सुटकेस आहे ज्यामध्ये करोडो रुपये भरलेले आहेत। आणि त्यानंतर त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ते म्हटले की ते कपडे आहेत, ते पैसे नाही आहेत। ते खूपच हास्यास्पद होतं। देवेंद्र फडणवीस यांनी इन्कम टॅक्सची नोटीस संजय शिरसाट यांना ह्यापूर्वीच पाठवली आहे। त्याचबरोबर संजय गायकवाड यांच्याबद्दलही तक्रार त्यांनी अमित शहाकडे केली आहे। आणि त्यानंतर कुठेतरी एकनाथ शिंदे झोपेतून जागे झाले आणि आपली जे गुंडांची टोळी आहे अलिबाबा आणि 40 चोरांची, यांचा बचाव करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी गेले। अमित शहांची भेट घेऊन रडगाणं मांडलं आणि माझे आमदार किती संत आहेत आणि किती चांगले आहेत ते कुठेतरी त्यांची बाजू सावरासावर करण्यासाठी गेले होते, असं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे। तसं एकनाथ शिंदे यांचं महत्त्व आता भाजपला जास्त राहिले नाही आहे, कारण एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत ते भाजपचंच मतदान घेतात हिंदुत्वाचं आणि निवडून येतात। शिंदे यांचं स्वतःचं असं काही मतदान आहे की नाही याच्यावर अजूनही साशंकता आहे भाजपला। त्यामुळे एकनाथ शिंदेपेक्षा अजित पवार कधीही परवडले। अजित पवार यांच्यामुळे निदान 4 सेक्युलर मतं तरी भाजपला भेटतात। अजित पवार जास्त उपयोगित आहे आपल्याला याची जाणीव भाजपला झालेली दिसत आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि मंत्री यांचे जे उपद्रव आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आता दिसत आहेत।